गरजेची. मी शरीराला काय द्यायला पाहिजे, तर मी शरीराला वेळ द्यायला पाहिजे आणि थोडीशी जागा द्यायला पाहिजे. पोटामध्ये जी जागा आम्ही सगळी अवकाशच नष्ट करून टाकलोय, अकंठ जेवण, अकंठ जलपान हे जे काही आम्ही करतोय, त्या मिक्सरला घुसळण्यासाठी जागाच ठेवत नाही. ब्लड प्रेशर, डायबेटीस, थायरॉइड, आणखीन काय फायब्रॉइड, आतमध्ये आणखीन गाठ, पित्ताशयात खडा, हे सगळे बोर्ड काढून टाका. मला काहीही झालेलं नाही आणि मला काही होणार नाही. हावका बघितलाय, बागुलबुवा, भूत, पिशाच्य नाहीये, हे अस्तित्वातच नाहीये. तुम्ही दुसऱ्या पिढीला, पुढच्या पिढीला तुम्हाला आईने घाबरवण्यासाठी सांगितलंय, तिकडे जाऊ नका, तिकडे हावका आहे, बागुलबुवा आहे, जाऊ नको तिकडे, असं जे सांगितलेलं आहे, भीती निर्माण करण्यासाठी एक अदृश्य शक्ती तिथे निर्माण करून ठेवली. प्रत्यक्षात ती आम्हाला पण दिसलेली नाही, आजीला पण दिसली नाही, आईला पण दिसली नाही, पण त्याच भीतीचा आधार आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा घाबरवण्यासाठी करतोय. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि आज आपण नवीन मालिका सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे आरोग्य मंथन. वेगवेगळ्या वैद्यांबरोबर संवाद साधून आरोग्यरूपी अमृत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही मालिका सुरू करत आहोत. आणि आज या मालिकेचा शुभारंभ आपण करत आहोत राष्ट्रीय गुरु, प्रख्यात वैद्य माननीय श्री सुविनय दामले सरांबरोबर. नमो नमस्कार सर. नमस्कार. तुमचं या मालिकेत खूप खूप स्वागत आहे. मी आधी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. बऱ्याच जणांना दामले उवाच या युट्यूब चॅनलमुळे सरांची ओळख आहे. सर सुप्रसिद्ध चिकित्सक आहेत, तरीही सरांची एक अधिकृत ओळख आपल्याला करून देते. वैद्य सुविनय दामले सर कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग इथे प्रॅक्टिस करतात. सलग 20 वर्ष झाली सर आयुर्वेद प्रचार प्रसारासाठी रोज जवळजवळ 1.5 लाख लोकांपर्यंत आयुर्वेद आणि आरोग्याचं ज्ञान पोहोचवत आहेत. त्यासाठी माध्यम आहे आरोग्य दूत, दामले उवाच हे युट्यूब चॅनल, ज्याचे 5.5-6 लाखांपर्यंत सबस्क्रायबर्स आहेत. आरोग्यप्रेमी असे व्हॉट्सअप ग्रुप, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करत आहेत. सरांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातलं एकमेव चिकित्सालय जिथे वस्तुविनिमय म्हणजे बार्टर सिस्टीम अजूनही चालते. ही फार कुतूहलाची आणि फारच वेगळी गोष्ट आहे की पेशंट्सना जे काही त्यांच्याकडे आहे ते देऊन सरांची चिकित्सा उपलब्ध होते. आणि यासाठी सरांचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये एक विक्रम केल्यामुळे नाव सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. सर अनेक ठिकाणी व्याख्यानं देतात, त्यामध्ये शालेय जीवनात आयुर्वेद कसा असावा, कसा पोहोचवावा यासाठी सरांनी 500हून अधिक शाळांमध्ये आजपर्यंत व्याख्यानं दिलेली आहेत. हा सुद्धा खूप महत्वाचा उपक्रम आहे. कारण मी नेहमी म्हणत असते आपल्या प्रेक्षकांना सुद्धा की आयुर्वेद 40शी नंतर ऐकण्यापेक्षा शालेय जीवनापासून त्याची ओळख असली तर स्वास्थ्य रक्षण आपोआपच होईल. आणि असं महत्वाचं काम सर गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. सर निवासी गुरुकुल चालवतात, फक्त वैद्यांसाठीच नाही तर विद्यार्थी, लहान मुलं आणि त्यांचे पालक यांच्यासाठी भारतीय जीवनाच्या पद्धती आणि आरोग्यशास्त्र यासाठी सरांचं निवासी गुरुकुल असतं. आयुष या केंद्रीय संस्थेमार्फत सरांचा राष्ट्रीय गुरु म्हणून निवड आणि सन्मान झालेला आहे. सरांची अनेक पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत, जसं आरोग्य रहस्य, आहार रहस्य, जीवन रहस्य इत्यादी. सरांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. खडीवाले संस्थेचा पुरस्कार, टेड टॉक या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर सरांनी वस्तुविनिमय या विषयावर व्याख्यान दिलेलं आहे. आयुर्वेद भूषण पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार आणि राष्ट्रीय गुरु म्हणून आयुष कडून सन्मान, असे वेगवेगळे मानाचे तुरे सरांच्या शिरपेचामध्ये आहेत. भारत सरकारच्या आयुष विभागाकडून सरांना आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2019चा प्राप्त झालेला आहे. अशी सरांची ओळख आपण कितीही वेळ करून दिली तरी कमी पडेल. पण आजच्या आपल्या विषयाकडे वळूया, ज्यातून आरोग्य मंथन होईल आणि प्रेक्षकांना अमृताचा लाभ नक्की होईल. पुन्हा एकदा सरांचं स्वागत करते आणि सरांना आपल्या अरहम आयुर्वेदकडून ही छोटीशी एक भेट देते, ज्यामध्ये आपली अरहम आयुर्वेदची आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत. छान, मस्त. ही मी स्वतः बनवलेली काही प्रॉडक्ट्स आहेत सर, त्याचा नक्की तुम्ही फीडबॅक मला द्या. नक्की नक्की. आजच्या विषयाकडे वळूया. सर नेहमीच 100 वर्ष निरोगी आणि तरुण राहण्यासाठी काही ना काही मार्गदर्शन करत असतात. पण सध्या आपण पाहतोय की तरुण वयामध्ये बीपी, शुगर किंवा हार्ट डिसीजचे पेशंट्स खूप वाढलेत. तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल की अगदी चालता बोलता माणसं हार्ट अटॅकनी किंवा वेगवेगळ्या व्याधींनी एकतर रुग्ण होतात किंवा अगदी मृत्यू सुद्धा येतो.
मग अशा वेळी आयुर्वेद यामध्ये काय करू शकतो या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर मी पहिला प्रश्न सरांना विचारते. सध्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅक यांचं प्रमाण खूप वेगाने वाढते. आपण रोज अशा न्यूज वाचत असतो. याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि आयुर्वेदात याविषयी काय सांगितलेलं? आयुर्वेद ही कुठची पॅथी नसून ती एक जीवन पद्धत आहे. हे सगळे आजार जे आज वाढलेले दिसतात, हे आजार वाढण्याचं कारण काय, ह्याचा जेव्हा मी गेली 30-32 वर्ष अभ्यास करतोय तेव्हा लक्षात येतं की आपण भारतीयत्वापासून लांब जातोय. भारतीय जीवनशैली आपण सोडून दिलेली आहे आणि पाश्चिमात्य हायब्रिड जीवन पद्धत आपण आपल्या जीवनात आणली आहे, ज्यामुळे आपली आहार पद्धती बदलून गेली, आपली विहार पद्धती बदलून गेली, आपली विचारसरणी बदलून गेली आणि त्यामुळे शरीरामध्ये, मनामध्ये, आत्म्यामध्ये असे काही बदल होत चाललेले आहेत की ज्याला काही उद्दिष्टच नाहीये, गोल पोस्ट फिक्स नाहीये. उद्दिष्ट जीवनाचं जे आहे ना, हेच सगळं भरकटलं. आपल्या पूर्वीच्या भारतीय जीवनशैलीमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांसाठी आयुष्य सांगितलेलं आहे. मग आज म्हणजे आमची मोक्ष आधारित जीवन पद्धत जी होती ती अर्थ आधारित जेव्हा झाली तेव्हा सगळे पैशाच्या पाठी लागले आणि मग पैशासाठी कमी वेळात जास्ती किंवा कमी श्रमात जास्ती फायदा, ही जी जीवन पद्धत आली त्याचा मनावर स्ट्रेस यायला लागला. मनावरचा ताण आणि तुमची बदललेली लाईफस्टाईल, ह्या दोनच गोष्टी आजच्या तरुण जीवनशैली, तरुणांची जीवनशैली जी बदलली आहे ती जर आपल्याला परत सुस्थितीत आणायची असेल तर आपल्याला हा मुळात विचार बदलावा लागेल की आपल्याला अर्थकेंद्रित अर्थव्यवस्था नकोय, आम्हाला मोक्ष केंद्रित जी आपल्या धर्मामध्ये सांगितलेली आहे, जी आपल्या जीवन पद्धतीमध्ये, जी आपल्या भारतीयत्वामध्ये सांगितलेली आहे, त्या दृष्टीने शिक्षण सगळं देणं, त्यासाठी मुलांना तयार करणं, जेणेकरून ते तरुण झाले तर त्यांना भविष्यात आजार काही होणार नाही, यासाठी विचार करावा लागेल. जे तरुण आहेत त्यांनी त्यांची उरलेली जी काही 50-60 वर्ष आयुष्याची आहेत ती जर सुस्थितीमध्ये आणि केवळ निरोगी नकोय, त्याच्यात प्रसन्नत्व पण पाहिजे. म्हणजे आनंदी आणि निरोगी जर राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवन पद्धतीमध्ये थोडेसे बदल करणं अपेक्षित आहे. आयुर्वेदामध्ये स्वास्थ्याची व्याख्याच मुळी केलेली आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्याभिधीयते. सरांनी आता शब्द वापरला की प्रसन्नता किती महत्वाची आहे. पण सर मला असं वाटतं की आजची जी धावपळीची जीवनशैली आहे त्यामध्ये काही भाग अपरिहार्य झालाय. जसं मी मुंबईतले पेशंट्स पाहते, त्यांना रोजचा 3-3 तास प्रवास आहे, नोकरी करणं आहे आणि त्यांना आपण कुठलाही उपाय सांगितला की ते म्हणतात आम्हाला वेळ नाहीये, व्यायामासाठी वेळ नाहीये आणि नोकरी करणं तर आवश्यक आहे. मग अशा वेळी त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत काय बदल करायला हवेत हे आणि प्रॅक्टिकली काय करायला हवेत? कसं असतं, आपण परिस्थिती बदलू शकत नाही. आपण ज्या ठिकाणी कामाला आहोत ते कामाचं ठिकाण आपल्याला बदलता येणार नाही, प्रवास टाळता येणार नाही, गर्दी, इन्फेक्शन टाळता येणार नाही, डॉक्टरांच्या तपासण्या टाळता येणार नाही, बॉस बदलता येणार नाही, घरची मुलं आणि बायको पण बदलता येणार नाही. यासाठी बदलायला पाहिजे मला. परिस्थिती बदलणार नाहीये, मनस्थिती जर बदलली तर आपण या सगळ्यांवर मात करून पुढे जाऊ शकतो. आज माझे मुंबई पुण्यामधले पेशंट आहेत, नाशिक मधले पेशंट आहेत, गोव्यामधले पेशंट आहेत, फास्ट लाईफला सामोरे जाणारे पेशंट आहेत, परंतु त्यांना सुद्धा युक्तीने जर आपण चिकित्सा सांगितली तर त्यांना या लाईफस्टाईलमध्ये बदल करता येतो. आणि आज अनेक पेशंट पण नाही आहेत, अनेक श्रोते, अनेक प्रेक्षक जे आहेत हे त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये जे बदल केलेले आहेत, आहार, विहार आणि ब्रह्मचर्य, निद्रा, या 4 गोष्टी जर आपण 3-4 गोष्टी जर आपण नीट ठेवल्या त्यांच्या, तर औषधांची गरजच नाहीये. आणि तुमच्या लाईफस्टाईल मधले थोडेसे बदल करा, काही विशेष बदल करण्याची गरज नाहीये आणि तुम्हाला भारतीय जीवनशैली वापरता येऊ शकते. असे काही बदल सर आपल्याला थोडक्यात एक पिन पॉइंट सांगता येतील का? 2च बदल सांगतो. शरीराकडनं अपेक्षा आहेत 2च गोष्टींची. मी शरीराला काय द्यायला पाहिजे, तर मी शरीराला वेळ द्यायला पाहिजे आणि थोडीशी जागा द्यायला पाहिजे. पोटामध्ये जी जागा आम्ही सगळी अवकाशच नष्ट करून टाकलोय, अकंठ जेवण, अकंठ जलपान, हे जे काही आम्ही करतोय त्या मिक्सरला घुसळण्यासाठी जागाच ठेवत नाही आहोत. इतकं आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत खा 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 खातोय आणि पचवायला वेळच देत नाही आहोत. म्हणजे आम्ही आपली जागा जी पाहिजे ती जागा आम्ही सगळी नष्ट करून टाकली आणि त्या पचनातनं पुढे एनर्जी तयार होण्यासाठी जो वेळ पाहिजे तो वेळही आम्ही शरीराला देत नाही. ह्या 2च गोष्टी द्या. बेसिक सिद्धांत आपण जर लक्षात घेतले तर आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मग ते का करायचं हे समजेल. मगाशी मी असं सांगितलं की अर्थकेंद्रित व्यवस्था जी आहे, पैसे तर मिळवायला पाहिजेतच, म्हणून तो पैशासाठीच जगायचं आहे हा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला सकारात्मक विचार करायला पाहिजे की पैशांसाठी मी नाही आहे, माझ्यासाठी पैसे आहेत.
नाहीतर तुम्ही मिळवलेले पैसे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत धाव 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 धावताय त्या गर्दीमधनं, पैसे मिळवताय आणि आयुष्याच्या पहिल्या 50 वर्षात तुम्ही पैसे मिळवताय आणि उरलेल्या 50 वर्षात सगळे पैसे पुन्हा डॉक्टरलाच देऊन टाकताय. बरोबर. मग तुम्ही पैसे कशासाठी मिळवताय? तुम्ही नोकरी कोणासाठी करताय? तुम्हाला त्याचा आनंद घेता येतोय का? त्याच्यातनं तुम्ही प्रसन्न आहात का? तर नाही. मग या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठी तुमची विचारसरणी बदलली पाहिजे. तुम्हाला तुमचं मन, तुमची इंद्रिय, तुमचं अग्नी, तुमचं शरीर स्वास्थ्य जर नीट ठेवायचं असेल तर काही बदलाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. नाही, आम्हाला सवडच नाही, आम्हाला जमतच नाही, आम्हाला शक्यच नाही, हो आम्ही आता मुंबईत राहणार आहे, असं जर तुम्ही त्याला लेबल लावत असाल तर कठीण आहे. म्हणजे मग तुम्ही नोकरी करायची आणि डॉक्टरांचं पोट भरायचं असाच व्यवहार आहे सगळं. मी पण माझ्या पेशंट्सना सांगते, कारण तुम्ही जे काही शरीरावर अन्याय करताय ते कळत नाहीये शरीराला किंवा तुमच्या मनाला की तुम्ही का करताय. त्यामुळे कुठल्याही सबबी देऊन चालणार नाही की मला वेळ नाही किंवा मला शक्य नाही. हे तुम्ही जरी बोललात तरी शरीरावर त्याचे व्हायचे ते दुष्परिणाम होणारच आहेत. आणि बरेचदा ही समजच येते 40-50 नंतर, जोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्याच्यातल्या ज्या 2 गोष्टी सांगितल्या, वेळ आणि जागा देण्यासाठी मी काय करायचं, हा मी सिद्धांत सांगितला. बरोबर. आता प्रॅक्टिकलचा भाग त्याच्यात बघू. टिप्स हव्यात आपल्याला. त्याच्यातल्या टिप्स मध्ये काय आहे, तुमच्या जेवणाची वेळ, रात्रीच्या जेवणाची वेळ बदला. तुमचं रात्रीचं जेवण जे आहे हे ऍट एनी कॉस्ट सूर्यास्ताच्या अगोदर, संध्याकाळी 7च्या अगोदर संपलं पाहिजे. जेव्हा तुम्ही 6-7 वाजता जेवताय, पोटभर जेवताय, मनसोक्त जेवताय, कोणत्याही पथ्याशिवाय जेवताय. माझ्याकडे मी प्रिस्क्रिप्शनवरच छापूनच घेतलेलं आहे की कोणतंही पथ्य पाळू नये. बरं. कोणतंही पथ्य पाळू नये आणि गरजे एवढंच खा, गरजे एवढंच पाणी प्या. तुमची गरज आहे तेवढं शरीर तुम्हाला सांगणार आहे, तेवढंच पाणी तुम्ही प्यायचं, तेवढंच जेवण तुम्ही जेवायचं. जेव्हा भूक लागते तेव्हाच जेवायचं. भूक नसते तेव्हा उपास करा, लंघन करा. एक दिवस लंघन झालं, उपास झाला, एक दिवस नाही जेवायला मिळालं म्हणून आपण मरत नाही नक्की. अगदी बरोबर. याचा अर्थ दुसरा असा आहे की तुमच्या शरीरात त्या वेळेला, त्या लंघनामध्ये किंवा जेवण जेवल्यामुळे किंवा 7 वाजता जेवला आणि रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे भूक लागली आणि खाल्लं नाही तर 1-2 दिवस झोप येत नाही. परंतु ती जी रिकामी जागा पोटात राहते त्याच्यात तुमची शरीरातली इतर यंत्रणा जी आहे ही अधिक ऍक्टिव्हेट होते आणि तुम्हाला जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी गोडाऊन मधला स्टॉक वापरला जातो. हे आमच्या गोडाऊन मध्ये जे काही सगळं साठलेलं आहे हे आम्ही कधी वापरायची संधीच देत नाही. वर्णमालाला वापरून गेला, वर्णमालाला संपला, गोडाऊन मधलं काय. मग यासाठी त्या शरीराला ती ऊर्जा संपवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागते. हे आता जे काही तरुण पिढीला होणारे आजार जे आहेत हे सगळं शरीरात नको ते साठवून ठेवल्यामुळे होणारे आजार आहेत. अगदी बरोबर. मग डोक्यामध्ये विचार साठलेले आहेत, हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल साठलेलं आहे, पित्ताशयात पित्त साठलेलं आहे, पोटामध्ये गॅस साठलेला आहे, पोटाच्या बाहेर चरबी साठलेली आहे, गर्भाशयामध्ये सगळे स्त्राव साठवून ठेवलेले आहेत. जे शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतंय त्याला जर तुम्ही वेळ दिला नाही हे बाहेर काढण्यासाठी तर हे सगळं शरीरात डिपॉझिट होणार आहे आणि आयुर्वेदात याला स्त्रोतोरोध असं म्हणतात. आणि या स्त्रोतरोधामुळेच हे सगळे आजार झालेत. मूळ कारणाची चिकित्सा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत वर्ण तुम्ही अर्जुन घ्या, नाहीतर आणखीन मुक्तावटी घ्या, नाहीतर आणखीन जटामानसी वेखंड घाला किंवा डोक्यावर तेलाच्या धारा सोडा, याने काही फरक पडणार नाही. फरक पडेल तो तात्पुरत्या स्वरूपात. परमनंट फरक पाहिजे असेल तर तुमच्या जीवनशैलीमध्ये भारतीय बदल झाले पाहिजेत, तरच फरक पडणार आहे. अगदी 100%. कारण आपण ज्या परिसरात राहतो तिथलं हवामान, तिथलं वातावरण आणि तिथल्या हजारो वर्षांनी, हजारो पिढ्यांनी जी भोजन संस्कृती आपण फॉलो केलेली आहे ती फॉलो करणं हे आपल्याला साथम्य आहे. आयुर्वेद त्याला साथम्य असं म्हणतो, म्हणजे जन्मापासून सवयीचं आहे. आणि आपण ते अचानक या 15-20 वर्षात बदललं आणि पाश्चिमात्यांचं अनुकरण करायला लागलो. मी पण सर नेहमी पेशंट्सना सांगत असते, मी स्वतःही रात्री भोजन करत नाही आणि पेशंट्सनाही नेहमी सांगते, जर तुम्ही रात्रीचं जेवण केलं तर त्याचं रूपांतर एकतर कोलेस्ट्रॉलमध्ये, एकतर फॅट्समध्ये, एकतर शुगरमध्ये किंवा कुठल्या तरी गाठीमध्ये होणार आहे. त्यामुळे कुठलीही सबब न सांगता संध्याकाळचं जेवण सूर्यास्तापूर्वी करायलाच हवं. त्यामुळे तुम्ही या लाईफस्टाईल जे डिसऑर्डर्स आहेत त्यापासून बऱ्याच अंशी वाचू शकता. त्यामध्ये आणखीन एक पळवाट सांगतो. आपण कायदा केला. कायदा काय? जेवण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या 12 तासांमध्ये, सूर्योदय ते सूर्यास्त या 12 तासामध्ये तुम्ही जेवण केलंच पाहिजे, हा नियम केला. पण त्याची पळवाट पण आहे. पळवाट म्हणजे काय? ही आत्ताची जी काही फास्ट जीवनशैली तुम्ही म्हणताय याच्यातनं जर मार्ग काढायचा असेल तर मी त्याला 30-20-10चा नियम सांगतो. म्हणजे 30 दिवसांपैकी 20 दिवस तुम्ही नियम पाळा आणि 10 दिवस जे आहेत जाऊ दे उडत. म्हणजे 4 शनिवार आहेत, 4 रविवार आहेत, मध्ये 2 कुठे एकाचा बर्थडे आहे, एकाची अॅनिव्हर्सरी, एकाची काय आणखीन पार्टी आहे, करा एन्जॉय, ते सुद्धा एन्जॉय करा. 10 दिवस जरी तुम्ही शरीरावर थोडंसं अत्याचार झालंय, कुपथ्य झालं तरी सुद्धा शरीर ऍडजस्ट करेल.
पण शरीर असं म्हणतं मला 20 दिवसांचा वेळ द्या त्या सगळ्या 10 दिवसांच्या अत्याचारावर काम करण्यासाठी. आणि मग तुम्हाला जे हवंय ते शरीर तयार करणार आहे. ABCD सगळी विटामिन शरीरात केली जातात. शरीराला नकोय ते सगळं बाहेर काढलं जातं. त्यासाठी अख्खी रात्र दिलेली आहे तुम्हाला 12 तास. या 12 तासात पूर्ण शरीराला आयसोलेट ठेवून द्या. वरनं काही टाकू नका, मनातनं विचार आणू नका, इंद्रिय सगळी बंद करा. यासाठी निद्रा आपल्याला सांगितलेली आहे. पुरेशी झोप होत नाहीये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पहाटे 6 वाजता जाण्यासाठी 4-5 वाजता उठावं लागतंय, तो डबा तयार करायला लागतोय, गर्दीतनं जायचं, पुन्हा रात्री 11 वाजता यायचं आणि 12 वाजता झोपायचं. ही जी मधली झोपेची वेळ कमी होते तिथे आपलं पचन बिघडतंय. हा एक त्याच्यातला महत्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे पचन सुद्धा बिघडते आणि शरीराची झीज सुद्धा वेगानं होते, ज्याला आपण सध्या एजिंग प्रोसेस म्हणतो किंवा आयुर्वेदात वार्धक्य म्हटलंय. तर ती प्रोसेस सुद्धा यामुळे लवकर होते. त्यामुळे पुरेशी झोप सुद्धा खूप महत्वाची आहे. तर हे 2 मुद्दे झाले आपले, आहाराची वेळ आणि निद्रा. हे 2 मुद्दे झाले. आता सध्या कोलेस्ट्रॉलचा एक सर खूप गवगवा होते. बरेच पेशंट्स आपल्याकडे निदान घेऊनच आलेले असतात की मॅडम माझं प्रोफाईल, लिपिड प्रोफाईल वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, 250 आहे, 300 आहे. आणि आपण निदान करण्यापूर्वीच त्यांनी निदान करून झालेलं असतं, कोणाकडून ऐकून आलेले असतात. तर या कोलेस्ट्रॉल विषयी आपण काय सांगाल? तुम्ही कधी हावका बघितलाय? बागुलबुवा, भूत, पिशाच्य नाहीये. हे अस्तित्वातच नाहीये. तुम्ही दुसऱ्या पिढीला, पुढच्या पिढीला तुम्हाला आईने घाबरवण्यासाठी सांगितलंय तिकडे जाऊ नको, तिकडे हावका आहे, बागुलबुवा आहे, जाऊ नको तिकडे, असं जे सांगितलेलं आहे भीती निर्माण करण्यासाठी एक अदृश्य शक्ती तिथे निर्माण करून ठेवली. प्रत्यक्षात ती आम्हाला पण दिसलेली नाही, आजीला पण दिसली नाही, आईला पण दिसली नाही. पण त्याच भीतीचा आधार आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा घाबरवण्यासाठी करतोय. तिथे जाऊ नकोस, तिथे हावका आहे, तिथे जाऊ नकोस, बागुलबुवा आहे. तसंच कोलेस्ट्रॉल आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल ही एका शब्दात सांगायचं तर ही वैद्यकीय अंधश्रद्धा आहे. अस्तित्वातच नसलेल्या एखाद्याला अस्तित्व दाखवायचं आणि त्याची भीती घालून पुढची औषधांची मालिका सुरू करायची, हा जो काही पाश्चात्य विचारसरणीचा जो डाव आहे हा आपल्याला कुठेतरी ब्रेक करणं आवश्यक आहे. आयुर्वेदात त्याचा उल्लेख केला नाही का? आहे ना. मेदोरोग या नावाने आयुर्वेदामध्ये अनेक रोग सांगितलेले आहेत, स्त्रोतरोग सांगितलेले आहेत, कफाच्या दृष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही शरीराचे व्यायाम केले नाहीत म्हणून शरीराला अडचणी येतात, प्रमेहासारखा आजार आयुर्वेदात सांगितलेला आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉलचा थेट विचार नाही केलेला, परंतु इनडायरेक्टली आणि कोलेस्ट्रॉलच्या क्षमतेच्या बाहेर सुद्धा खूप मोठा विस्तार आहे त्याचा. याचा विचार आपल्याला करायला लागेल. केवळ कोलेस्ट्रॉल, ते लिपिड प्रोफाइल, ट्रायग्लिसराइड्स ह्या मुद्द्यांना हे आकडी खेळ झाले. हा प्रोटोकॉल झालाय त्यांचा. मग हे किती पाहिजे तर या रेंजमध्ये पाहिजे, ह्या आकड्यांचे खेळ झाले. ह्या आकड्यात तुम्ही गुंतू नका. आणि तिथे जरी लिहिलेलं असलं की तुमचं कोलेस्ट्रॉल हायर साईडला दिसतं तरी खाली आणखीन एक वाक्य लिहिलेलं असतं, प्लीज को रिलेट क्लिनिकली. आता हे जे क्लिनिकली आहे, या क्लिनिकलीचा अर्थ त्या पॅथॉलॉजिस्टना पण माहिती नसतो आणि त्या डॉक्टरना सुद्धा निष्पक्ष सांगता येत नाही. ही फॅक्ट आहे. क्लिनिकलीचा आयुर्वेदानुसार जेव्हा अर्थ काढतो तेव्हा हे कोलेस्ट्रॉल वगैरे सगळे असे चिटपूट होऊन जातात आणि त्याची भीती मनातली नाहीशी होते. क्लिनिकली या शब्दाचा अर्थ मनाला, इंद्रियाला, आत्म्याला आणि अग्नीला जे आवश्यक आहे, जे तुमचं शरीर तुम्हाला आतून सांगतंय त्याला क्लिनिकली म्हणतात. म्हणजे एक प्रश्न जर रुग्णाला विचारलं तर सगळे तुला त्रास काय होतोय. पेशंट विचारतो मला कोलेस्ट्रॉल आहे, मी म्हणतो तुला त्रास काय होतोय. मला जर त्रासच काही नसेल तर त्या कोलेस्ट्रॉलचा तू विचार करू नकोस. तुझं कोलेस्ट्रॉल एकदम नॉर्मल लेवलला आहे, पण जर तू मला सांगत असशील त्याच्यात लक्षणं कफवृद्धीची, स्त्रोतरोधाची दिसत असेल तर तुला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मीच माझ्याकडचं औषध देईन. जर तुला क्लिनिकली त्रास काहीच नसेल तर तुला कोलेस्ट्रॉलचं पण औषध नको, बीपीचं पण नको, थायरॉइडचं पण नको, पीसीओडीचं पण नको आणि शुगरचं तर त्यापेक्षा नको. ज्यासाठी तुला शरीर दिलेलं आहे ते तुझं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ मिळवण्यासाठी तुला जे पाहिजे ते जर मिळत असेल तर बाकीचे छुटपुट आजार असतात त्यांना तू मोठं रूप देऊ नकोस. आज काय झालं माहितीये, ही हेल्थ केअर सिस्टीम जी झाली आहे ही हेल्थ केअर सिस्टीम राहिली नाही, ती हेल्थ स्केअर सिस्टीम झाली. या भीतीपोटी अनेक आजार वैज्ञानिक वाढवलेत. वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा डॉक्टरनी वाढवलेत, पाश्चात्य जगताने वाढवलेत. मी वैद्य हा शब्द भारतीय आयुर्वेद या शब्दांसाठी एक दुसरा शब्द वापरतोय. तुम्ही पाश्चात्य वैज्ञानिक जगताकडनं जे आजार प्रस्थापित केले जात आहेत, प्रस्थापित शब्द मी मुद्दाम वापरतो, हे मुळात आजार नव्हते. कोलेस्ट्रॉल हा काही आजार नाहीये, फॅटी लिव्हर हा काही आजार नाहीये, ती एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेचं कारण शोधणं त्यांना जमत नाहीये म्हणून त्याला त्यांनी रोग या स्वरूपात लेवल लावून टाकलं. बरं त्यांच्याकडे औषध आहे का काही? तर औषध काहीच नाहीये. बरं जे औषध ते दिलं जातं त्या औषधाचे साईड इफेक्ट जे आहेत हे पुढे आणखीन 4 रोग निर्माण करणारे आहेत. 100%.
बीपीची गोळी आहे, बीपीची गोळी घेतली की तुमचं रक्तातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, लघवीवरचा लोड वाढवला जातो, किडनीचं आयुष्य कमी केलं जातं, रक्तातलं पाणी कमी झालं तर रक्त जाड होतं, तर रक्त जाड झालं म्हणजेच वैद्यकीय भाषेमध्ये कोलेस्ट्रॉल वाढणार. मग आता कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक गोळी घ्या आणि रक्त पातळ करणारी दुसरी गोळी घ्या. या 2 गोळ्यांचे पुन्हा साईड इफेक्ट्स आहेत. कोलेस्ट्रॉल कमी करणारी गोळी घेतलीत, स्टॅटिन ग्रुप आहे, तो तुम्ही घेतलात की पुढे 100% तुम्हाला तुमच्या रक्तामधली साखर वाढलेली मिळणार आहे. आणि ऍस्पिरिन ग्रुप जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमच्या सगळ्या सिस्टीम्स कोलॅप्स होत जाणार आहेत. सगळं रक्तच पातळ करून टाकलं, ते काय फक्त हृदयातलं रक्त पातळ होणार आहे का? ते संपूर्ण शरीरातलं रक्त पातळ होणार आहे. मग तुमच्या ज्या अवयवाला, मेंदूला, डोळ्यांना, सांध्यांना, सगळ्या पचन संस्थेला जे चांगल्या क्वालिटीचं रक्त पाहिजे ते सगळं रक्त पातळ केलं, मग त्या सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होत जातात. म्हणजे परत मग त्याच्यासाठी मग आता रक्त पातळ झालं, आता जाड करण्यासाठी परत औषध, त्याच्यातले व्हिटॅमिन्स कमी झाली, मग ती आणखीन घ्या. म्हणजे ही सगळी औषधांची मालिका सुरू होते. मला असं वाटतंय की ही पाश्चात्य विचारसरणी जी वैद्यकशास्त्रामध्ये घुसलेली आहे ती आपल्याला थांबवणं हीच जीवन पद्धत बदलणं आहे. म्हणजे मी माझ्याकडच्या पेशंटना स्पष्ट सांगतो की फक्त माझ्याकडचीच औषधं तुम्ही घ्या, आयुर्वेदाचीच औषधं घ्या. मी सगळ्या वैद्यांना सुद्धा या पॉडकास्ट तर्फे एक संदेश देऊ इच्छितो की जे काही पाश्चात्य आक्रमण औषधांचं किंवा ह्या तपासण्या पद्धतींचं आयुर्वेदावर झालेलं आहे, भारतीय आयुर्वेदावर झालेलं आहे, ते जर आपण झुगारून दिलं तर आपला खरा आयुर्वेद जो आहे, भारतीय आयुर्वेद जो आहे, हा जगासमोर येईल. आज जगाला सुद्धा हा खरा आयुर्वेद शिकण्याची इच्छा आहे. पाश्चात्य जगतामध्ये त्यांच्या वैज्ञानिक मॉडर्न एव्हिडन्स बेस्ड सायन्सला ब्लड प्रेशर, थायरॉइड, बीपी किंवा पीसीओडी, हार्ट अटॅक हे आजार कळत नाहीयेत का? कळतायत. त्यांची औषधं त्यांच्याकडे नाहीयेत, पण ह्या रोगाचं मूळ कारण त्यांच्या लक्षात येत नाहीये. ते जर आम्ही आमच्या संप्राप्तीद्वारे जर आपण रुग्णांना सांगितलं आणि ती संप्राप्ती भंग करणं, हेतू सेवन बंद करणं ही जर चिकित्सा असेल तर ती इंग्लिश औषधं घ्यायची काही गरजच राहत नाहीये. म्हणजे माझे निम्म्याहून अधिक पेशंट इंग्लिश औषधं बंद केल्यामुळेच बरे होतात. खूप साहसी विधान आहे सरांचं, पण सर इतक्या आत्मविश्वासाने करतायत यावर सगळ्या वैद्यांनी सुद्धा विचार करायला हवा आणि व्यक्तींनी, रुग्णांनी किंवा श्रोत्यांनी सुद्धा खूप विचार करायला हवा या सगळ्या गोष्टींवर. कारण हे खरंच खूप मोठं मार्केट आहे ज्याविषयी आपल्याला माहिती नाही. औषधांचं जे सायकल आहे, सरांनी जसं सांगितलंय की एका औषधाचा साईड इफेक्ट बऱ्या करण्यासाठी दुसरं, जसं अँटीबायोटिक घेतलं, खूप ऍसिडिटी झाली, मग अँटासिड घ्या, अँटासिडनी कॉन्स्टिपेशन झालं, मग त्यासाठी औषधं घ्या, अशी ही मालिका चालू राहते. मग आपण औषधांच्या किंवा आजारांच्या चक्रात फसू नये म्हणून सगळ्यात महत्वाचा उपाय आहे जीवनशैली बदलणं आणि आवश्यक आहे तिथे आपल्या भारतीय आरोग्यशास्त्र म्हणजे आयुर्वेदाची मदत घेणं. मी पुढच्या हे जे काही आहे जीवन पद्धत बदलल्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्या भारतीय जीवन पद्धतीमध्येच उत्तरं दिलेली आहेत. जसं आता कोलेस्ट्रॉल किंवा आता बीपी वाढणं, हे जे काही सगळे आजार आज तथाकथित मी हा शब्द वापरतो, आजार जे सांगितले जातात, त्याला भारतीय आहार पद्धतीतनं उत्तर दिलेलं आहे. आपली आहार पद्धत इतकी परिपूर्ण औषध आहे, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या औषधांची गरज नाही, आहार हेच औषध आहे. कोरोनाच्या काळात आपल्या लक्षात आलं की पाश्चात्य देशांमध्ये डेथ रेट खूप होता, जवळजवळ 30% डेथ रेट होता. तेव्हा भारतामध्ये फक्त 3% डेथ रेट आहे. मग भारतातली लोक एवढी सुरक्षित का राहिली? त्यांनी काही लसीकरण केलेलं नव्हतं, परंतु भारतीय जीवनशैली हेच लसीकरण आहे हे लक्षात येत नव्हतं. मग त्याच्यात महत्वाचं काय होतं तर आमचे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, हे सगळे मसाल्याचे पदार्थ जे आमच्या आहारामध्ये, फोडणीमध्ये, वाटपामध्ये जे वापरले जात आहेत, युक्तीने खाल्ले जात आहेत, तीच आपली जीवन पद्धत बदलण्यासाठी चांगला उपाय आहे. आता या आहाराचा जर युक्तीने वापर करायचा तर आपल्या जेवणामध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, तमालपत्र, दगडफूल, चक्रीफूल, खसखस, धने, जिरं, बडीशेप, ओवा, सगळे मसाल्याचे पदार्थ 24-25 प्रकार आहेत मसाल्याचे. हे जर युक्तीने वापरले आणि हे जर मसाले कच्च्या स्वरूपात वापरले तर आपले बरेचशी औषधं कमी होऊ शकतात. हे सगळे लिपिड प्रोफाईल कमी करणारी, कोलेस्ट्रॉल कमी करणारी, कफाचा अवरोध कमी करणारी, शरीरात थोडीशी उष्णता वाढवणारी, अग्नीला वाढवणारी अशी ही सगळी मसाल्याची द्रव्य आहे. आपल्याकडे त्याला प्रक्षेप असं म्हटलेलं आहे, वर्ण घालायचे मसाले. आणि हे जे वर्ण घालायचे काही मसाले आहेत हे फ्राय करायला सांगितलेले आहेत. मोहरी आहे, हळद आहे, कढीपत्ता आहे, कांदा लसूण आहे, हा तेलामध्ये फ्राय करून फोडणी स्वरूपात तुम्ही द्या, अशी काही युक्ती सांगितलेली आहे. काही मसाले हे थेट तुम्ही बिर्याणीमध्ये घालू शकता, लवंग घालू शकता, तेजपत्र घालू शकता, चक्रीफूल घालू शकता. त्याने त्याचा फ्लेवर, नुसता फ्लेवरसाठी नाही आयुर्वेदात वापरलेलं, त्याच्यातले औषधी गुण हे सगळे त्याच्यामध्ये येत असतात. त्यामुळे आहार हे सुद्धा त्यामागचा एक मोठं रहस्य आहे की ह्या कोलेस्ट्रॉल आणि ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये युक्ती जर थोडीशी वापरली तर आपल्याला सगळे आजार कव्हर करता येतात. सरांच्या आत्ताच्या बोलण्यावरनं मला एक विनोद आठवला.
विनोद आहे किंवा वस्तुस्थिती आहे. जेव्हा डॉक्टरांचा संप असतो, समजा एखाद्या देशात किंवा मोठ्या शहरामध्ये डॉक्टरांचा संप झाला, तर त्या काळात रुग्णालयात होणारे मृत्यू यांचं प्रमाण कमी होतं. असा एक विनोद आहे किंवा वस्तुस्थिती आहे की बरेचदा चुकीच्या ट्रीटमेंटमुळे किंवा वैद्यकीय हस्तक्षेपामुळे नको ते मृत्यू होत असतात. असो, तर सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे आपलं भारतीय किचन सुद्धा एक औषधालय आहे. आपल्या पूर्वजांनी इतक्या कल्पकतेने योजना करून ठेवलेली आपल्या स्वयंपाकामध्ये. फक्त त्यामागचं लॉजिक आपण समजून घ्यायला हवं, सायन्स समजून घ्यायला हवं आणि फक्त परंपरा म्हणून नाही तर ह्याची समज घेऊन जाणीवपूर्वक भोजन संस्कृती जी आहे आपली ती टिकवून ठेवायला हवी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला सुद्धा हवी. मी पुढच्या प्रश्नाकडे वळते की सर, बैठी जीवनशैली हे एक महत्वाचं आपल्याला दिसतंय कारण सध्या या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मागे, आणि ती सुद्धा मला वाटतं कुठे कुठे अपरिहार्य आहे. म्हणजे IT मध्ये जॉब करणारे लोक आहेत, नोकरी करणारे लोक आहेत, त्यांना 8 तास एका जागी बसावं लागतं. मी जेव्हा त्यांना सांगते की थोड्या वेळाने उठा, स्ट्रेचिंग करा, तर मला युट्यूबवर माझे काही प्रेक्षक प्रश्न विचारतात की आम्हाला असा बॉस नाहीये जो आम्हाला दर तासाने उठून काही करू देईल, आणि प्रवासही आहे, बैठी जीवनशैली आहे. तर यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स आपल्याला देता येतील का, की काय करावं मग या लोकांनी? बैठी जीवनशैली हा शब्द थोडासा चुकीचा वाटतोय मला. बैठक जी आहे, भारतीय बैठक जी आहे ना, ही मांडी ठोकून बसायचंय. आता सुद्धा आपला पॉडकास्ट सुरू असताना आपण मांडी घालून बसलोय, म्हणजे आपण बैठकीमध्येच आहोत. आपण खुर्चीचा वापर नाही केलेला. टेबल खुर्चीचा वापर करणं ही पाश्चात्य पद्धत झाली. भारतीय पद्धत जमिनीवर दोन्ही मांड्या टेकून बसणं ही बैठी जीवन पद्धत चुकीची आहे का? अजिबात नाही. मी आता गेली 26 वर्ष मुद्दाम भारतीय बैठकीमध्ये बसतोय आणि त्याचा मला खूप चांगला फायदा होतोय. आता खुर्चीवर बसून जी जीवनशैली आहे त्याला आपण बैठी जीवनशैली असं व्यवहारात वापरतोय. तर खुर्चीवर बसून तुम्ही तुमचे दोन्ही पाय असे आखडून बसताय, तुमचे दोन्ही हात आखडून बसताय, तुमच्या लॅपटॉपवरच्या कीपॅडवरच तुमची बोटं फिरतायत, तुमची मान देखील अशी आहे. याला जीवन पद्धत म्हणणं, आणि ती काय म्हणू आपण संकुचित पद्धतीची बैठक होते तुमची. म्हणजे बैठी म्हणण्यापेक्षा संकुचित बैठक जी झालेली आहे आमची, इथे प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुम्ही पाय असे, मला कधी वाटलं पाय सरळ सोडून बसायचं, सरळ सोडता आलं. पूर्वी भारतीय जीवन पद्धतीमध्ये आहार जो होता हा बसूनच करायला सांगितलेला होता. आज एक तर सगळे IT वाले ते खुर्चीत बसून त्या व्हीलचेअर म्हणजे डुलणाऱ्या फिरणाऱ्या चक्री खुर्चीमध्ये बसून ते काम करतायत. आणि घरातल्या येणाऱ्या सगळ्या बायका ज्या आहेत त्या उभ्याने जेवण करतायत. सगळ्यांच्या घरात आज किचन कट्टा आलेला आहे. पूर्वीच्या बायकांना विश्रांती मिळत होती, दोन्ही पाय टेकून त्यांना जेवण करता येत होतं. भाकरी असेल किंवा भाजी चिरणं असेल, नारळ खोवणं असेल, काही जे काही प्रकार आहारातले होते हे खाली बसून होते. बसून जेवढी विश्रांती मिळते जमिनीवर बसून, तेवढी खुर्चीमध्ये किंवा उभं राहून होत नाही. हे सुद्धा एक कारण आहे. आमचा त्या खुर्चीत बसल्यानंतर पाय असे अधांतरी राहतात, त्यामुळे गुडघ्यावर लोड येतो. तुमचा इक्विलिब्रियम जो आहे ना शरीराचा, हा बॅलन्स बिघडतो. ताठ मानेनं तुम्ही बसा खुर्चीमध्ये. असं बसून तुम्ही जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटच ताठ बसू शकता. नंतर तुमची मानही खाली येते, तुमची पोंगही येत जातं आणि नंतर तुम्ही असे कधी कासं होता तुमच्या लक्षातही येत नाही. उभं राहून 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 तुमचा सगळा लोड जो आहे हा गुडघ्यांवर येतोय, मांड्यांवर येतोय, टाचा दुखण्यासाठी त्याचा एक तोटा होतोय. हे जे सगळं उभं राहून जे आहे ना, काय करायचंय, पद्धत अशीच राहणार आहे. टेबल खुर्ची आम्हाला जाता येणार नाही, किचन कट्टा आता तोडता येणार नाही. आता पळवाट सांगतो. पळवाट काय करायची, फक्त किचन कट्ट्यावरचा जो एक गॅस शेगडी आहे ती फक्त खाली ठेवा, बाकी काही करू नका. तुमचे बाकीचे चिन्ह सगळे वर तसेच राहू देत. तुम्हाला खालीवर उठा बशा हा जो व्यायाम आहे, तुम्हाला वेगळा व्यायाम न करण्यासाठी, व्यायामाला वेळ नाहीये, मग तुम्ही काम हेच व्यायाम स्वरूपात जर केलं तर अधिक सोपं होईल. आता बॉस तुम्हाला वेळ देत नाही, पण तुमचं पेन तुम्ही खाली टाकू शकता, मध्येच एखादी वही खाली टाकू शकता, ती घेण्यासाठी खाली वाकू शकता. जरा उभं राहून कोण आहे रे तिकडे असं म्हणण्यासाठी चारी बाजूने फिरू शकता. स्वतःभोवती गोल फिरणं हा सुद्धा व्यायाम आहे. दोन्ही हात असे वर घेऊन जरा असे ताणायचे, एकदा डाव्या बाजूला घ्या, एकदा उजव्या बाजूला घ्या, मान एकदा मागे घ्या. मान मोडणं प्रकार आहे. उगाच दुसऱ्यांच्या नावे बोटं मोडण्याची आवश्यकता नाही, परंतु अशी बोटं खेचणं जरा. त्या मोबाईलवर आणि त्या लॅपटॉपवर आमची बोटं एवढी हँग झालेली आहेत की त्याला ते दुसरं, त्याला तर अंगठ्याचे आजार सुद्धा व्हायला लागलेले. तो असं कर्सर फिरवून त्यामुळे हे आजार जे आहेत, स्क्रीन टाइम आपला वाढलेला आहे. फक्त आपण एकाच काय आपण त्या स्क्रीनवर मोबाईलच्या असेल नाही तर लॅपटॉपच्या असेल एकटक बघत राहतोय. त्याने सुद्धा आपल्या नर्वस सिस्टीम जी आहे, आपली मज्जा संस्था जी आहे कसा फरक पडतो बघा. आयुर्वेदामध्ये जी सांगितलेली आहे ह्याला मज्जा संस्था असं म्हटलेलं आहे, ज्याला मॉडर्न मेडिसिन मध्ये नर्वसनेस म्हटलेलं आहे.
म्हणजे किती विरोधाभास आहे. तर आपल्याला त्या प्रत्येक क्षणातला आनंद, मजा जर घ्यायची असेल, तर आपण तेच काम. आता समजा आमटी भाजी खाली करायची ठरवली आणि जिन्नस वर आहे, तर फोडणीसाठी मला वर चढावं घ्यावं लागेल. कांदा वर घ्यायला लागेल. वेळी खाली असेल. मग हे जी काही उठाबशा होतील, हा सुद्धा व्यायाम होईल. थोडक्यात सतत हालचाली करत राहण्यासाठी निमित्त शोधायला हवं. हां. मग ते आता प्रत्येकाने आपापल्या परीने शोधायचं. शोधायचं. मी कसं आहे आणि माझी जीवनशैली कशी आहे आणि त्यात मी जास्तीत जास्त हालचाली कशा करू कशा शकतो. कारण तुमच्या हालचाली कमी झाल्या की शरीराला गंज लागतो. जसं एखादं यंत्र आहे, न वापरल्यामुळे गंजून जाणार आहे, एखादी गाडी आहे उभी जागच्या जागी खराब होणार आहे, तसंच आपलं शरीर आहे. त्यामुळे व्यायामाला वेळ नाही ही सबब न सांगता जिथे आहात, ज्या परिस्थितीमध्ये आहात, तिथे अधिकाधिक शारीरिक हालचाली करण्याचा प्रयत्न करणे हा एक सरांनी आज दिलेला कानमंत्र आहे आपल्याला. आता मानसिक याच्यावर आपण बरंच बोललो, प्रतिबंधक आहार विहार सुद्धा सरांनी सांगितला. आता मला एक शेवटचा प्रश्न सरांना विचारायचा आहे की यासाठी रिव्हर्सिबल म्हणजे जर झालं आहे, बीपी झालं आहे, हृदयरोग आहे, शुगर आहे, यासाठी 100% रिव्हर्स करण्यासाठी आयुर्वेद सक्षम आहे का, असा बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो आणि त्याला आपण काय उत्तर द्या? अगदी 100% आहे. मला इथून पुण्यामधनं निघून मला मुंबईला जायचं आहे आणि पुण्यातनं निघून मला गोव्याला जायचं आहे. मला गोव्याला जायचं असेल आणि मी जर मुंबईचा मार्ग धरला, तर मला गोव्याला कधीच पोहोचता येणार नाहीये. मला जर गोव्याला जायचं असेल आणि माझा रस्ता जर चुकलेला असेल, तर जिथे आपण चूक केली तिथपर्यंत त्या रस्त्यावरनं परत मागे यावं लागेल. यात लाज बाळगू नका आणि मग योग्य रस्त्याने पुढे जा की तुम्हाला डेस्टिनेशन मिळणार आहे. माझं डेस्टिनेशन जर 100 वर्ष निरोगी आणि आनंदी आयुष्य असेल, तर ज्या पद्धतीत तुम्ही आज प्रवास करताय ती जर चुकत असेल, हे जर तुम्हाला पटलं असेल, मान्य असेल, तर मागे येण्यामध्ये संकोच बाळगू नका. येस, मी भारतीय आहे आणि भारतीय जीवन पद्धतीचा मी आनंदाने स्वीकार करतोय हा संकल्प करा. रात्री झोपताना मला उद्या काय काय करायचं याची यादी करून ठेवा. टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे जे सांगितलेले आहेत ते वापरा. आणि मग मी जे म्हटलं की वेळ आणि जागा ह्या 2 गोष्टी, जेवणामध्ये आमचा एवढा वेळ खर्च होतोय, ती माऊली घरातही काम करणार आणि ऑफिसमध्ये जाऊनही काम करणार. या बाईला कधीही विश्रांतीच मिळत नाहीये. नवरा बरं असतो घरात येऊन पॉपकॉर्न खात टीव्ही मॅच बघितलं की त्याचा आराम त्याला झाला, पण बाईला आरामच मिळत नाही. यासाठी तिने आपल्यासाठी एक वेळ राखीव ठेवणं आवश्यक आहे. दुपारची वेळ वामकुक्षी घेऊ नये असं सांगितलंय, परंतु त्या 10-15 मिनिटांमध्ये असं एका खुशीवर टेबलावर नुसतं जरी लवडून राहिलं तरी ती विश्रांती जी असते ती चांगली असते. जीवन पद्धतीतले बदल जे आहेत, जागा आणि वेळ या 2 गोष्टी जर आपल्याला शरीराला द्यायच्या असतील, तर जे काही डबे आपले आहेत, खाण्याचे डबे आहेत, हे आधी जरा लपवून ठेवायचे. म्हणजे किडूक मिडूक मध्ये मध्ये जे खाणं होतं ते होणार नाही. ते डबे जरा लाकडी कपाटात बंद करायचे. आपल्याकडे असे सांगितलेलं आहे की पुस्तकं सगळी उघडी ठेवायची आणि औषधं लाकडी कपाटात बंदिस्त करून ठेवायची. आज आमचं सगळं उलट झालंय. पुस्तकं आम्ही बंदिस्त करून ठेवली, लॉक लावून ठेवली आणि सगळी औषधं, मग ते व्हिक्स असेल, आयोडेक्स असेल, अमृतांजन असेल, तेलाच्या बाटल्या असतील, हे सगळं उघड्यावर आहे. मला ते जे प्रदर्शन सतत मला दिसतंय, ही औषधं माझी 14 औषधं 14 गोळ्या विसरू नये म्हणून त्या समोरच ठेवल्या जातात. तुम्ही रोग विसरला पाहिजे. मला ब्लड प्रेशर आहे, मला थायरॉइड आहे, हे जे काही आपण लेबल लावलेले आहेत ना, पाट्या ज्या लावल्या आहेत, ह्या पाट्या काढून टाका. मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. मला पुण्यातनं समजा मुंबईला जायचंय, मुंबई गाडी लागलेली आहे, पुणे स्वारगेट मुंबई अशी बस लागलेली आहे. मी त्या बसमध्ये बसलो. त्या बसमधले सगळे पॅसेंजर मुंबईलाच जाणारे बसलेले असतात. त्या ड्रायव्हरचं नाव, कंडक्टरचं नाव आपल्याला माहित नसतं, पण त्या गाडीच्या बोर्डवरनं आपण त्या गाडीचे सगळे नियम आपल्याला लागू झाले असं समजतो. वेळ ठरला, तिकीट ठरलं, स्पीड ब्रेकर ठरले, मॉल ठरले, तिथे जेवायचं थांबायचं हे ठरलं. मग तुमची गाडी मुंबईला जाऊन अमुक वाजता पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी तीच गाडी बोर्ड बदलून जर आली, समजा पुणे पणजी बस लागली, ड्रायव्हर कंडक्टर बदलले, पॅसेंजर बदलले, पण त्या गाडीचे नियम सगळेच्या सगळे लागू झाले. मग त्याचं तिकीट बदललं, त्याचं ऊन येण्याचा मार्ग बदलला, स्पीड ब्रेकर बदलले, टोल बदलले, आरटीओचे नियम बदलले, हे सगळं तसंच लागू जातं. तिसऱ्या दिवशी ती समजा गाडी पुणे अहमदनगर निघाली, तर त्या गाडीचे नियम बदलणार. चौथ्या दिवशी समजा त्या गाडीला बोर्डच नसेल आणि ती गाडी तिथे उभी असेल, तर ती गाडी कुठे जाईल? कुठेच जाणार नाही हे उत्तर आहे मनामध्ये, पण नाही, ती गाडी कुठेही जाऊ शकेल कारण गाडीला बोर्डच नाहीये. मला जे बोर्ड लावलेत, ब्लड प्रेशर, डायबेटीस, थायरॉइड, आणखीन काय फायब्रॉइड, आतमध्ये आणखीन गाठ, पित्ताशयात खडा, हे सगळे बोर्ड काढून टाका. मला काहीही झालेलं नाही आणि मला काही होणार नाही. हे 2 मंत्र जर लक्षात ठेवले, मनाला तुम्हाला एका उच्च पातळीला न्यायला लागेल, तुम्हाला आत्म्याशी त्याचा कनेक्ट करून द्यायला लागेल, सगळ्या इंद्रियांना संतुलित ठेवावं लागेल, अग्नीला प्रदीप्त ठेवावं लागेल आणि शरीराला स्वस्थ ठेवावं लागेल. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधल्या लॅक्युनाज आहेत हे भरून काढले पाहिजे.
मनाच्या पातळीवर आपण हे सगळं करू शकतो. जर ठरवलं तर अशक्य जगात काहीही नाही. आणि जो केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. मी आता गेली 25-26 वर्ष, माझ्या प्रॅक्टिसला 32 वर्ष झाली, पण पहिली 7-8 वर्ष मी सुद्धा आजारीच होतो. माझंही डोकं दुखायचं, माझ्या तोंडात फोड यायचे, मलाही शिंका यायच्या, मलाही हातपाय दुखायचे, मलाही मरगळल्यासारखं थकवा वाटायचा, थोडंसं काम झालं तरी दमल्यासारखं वाटायचं. पण या गेल्या 26 वर्षात जेव्हा मी भारतीय जीवन पद्धत खाली बसून पेशंट तपासणं किंवा कामामध्येच व्यायाम शोधणं किंवा जेवणाची वेळ फिक्स ठेवणं, शेवटचं जेवण 7 वाजता, तहानेप्रमाणे पाणी, भुकेप्रमाणे जेवण, आठवड्यातनं 1 दिवस उपास. आता हा उपास जो आहे, तुमच्या आवडीचा पदार्थ निवडा. पपई खाऊन उपास ना, पूर्ण 1 दिवस मंगळवार पूर्ण पपईचा डे साजरा करा. पुढच्या मंगळवारी कलिंगड डे साजरा करा. त्याच्या पुढच्या मंगळवारी भेळ डे साजरा करा. त्याच्या पुढच्या मंगळवारी पिझ्झा डे साजरा करा. सगळं खाण्यासाठीच आहे. अन्नम न निंद्यात असं आयुर्वेदात सांगितलं. उपनिषदामधलं वचन आहे की अन्नाला कधी नावं ठेवू नका. मग हे वाईट, ते वाईट, हे फास्ट फूड, हे बर्गर, मी त्याला नावच ठेवत नाही. हे सगळं खाण्यासाठीच आहे, कारण बाकी सगळी दुनिया त्या पावावरच चाललेली आहे. मग मी त्याला नाव कशाला ठेवू? आणि हे तुम्हाला टाळता येणार नाहीये. हा जो काही ग्लोबलायझेशन जे झालेलं आहे, ह्या सगळ्या पदार्थांची ओळख आज 5 रुपयाच्या पाकिटातनं सुद्धा सगळ्यांना ती मॅगी मिळते. हे तुम्हाला टाळता येणार नाहीये. तुम्हाला हे सगळं ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यातनं हा पळवाटीचा मार्ग सांगतोय. जे काही खायचंय, शेवटचं जेवण 7 वाजता जर तुम्ही घेतलं तर पुढचे जे काही 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 हे 4 तास जे मिळतात ते अन्न पचनासाठी चांगले मिळतात. आतमध्ये जागा चांगली तयार होते. मलमूत्र विसर्जन, गॅस निघून जाणं, ह्या प्रोसेस झोपण्या अगोदर जर पूर्ण झाल्या तर तुमची झोपही पूर्ण होते. झोपेला अर्धवट उठावं लागत नाही. आणि सकाळी जेव्हा तुम्ही 6-7 वाजता फ्रेश होऊन उठता तेव्हा तुम्हाला पुन्हा शरीर सांगतं, येस, गो ऑन, मी आता तयार आहे. म्हणजेच आपण काय खातो त्यापेक्षा शरीर त्याच्यावर काय प्रक्रिया करते, त्यातून काय घेते शरीर, हे अग्नीवर अवलंबून आहे. त्यामुळे सरांनी खूप महत्वाचा मंत्र दिलाय आपल्याला की खाण्यासाठी किंवा कुठल्या पदार्थांना घाबरण्याची गरज नाही, नाव ठेवण्याची गरज नाही. हा सगळ्यांना मोठा दिलासा आहे. मला वाटतं तरुण वर्गाला तर हा दिलासा खूपच आवडेल की खायचं आहे. फक्त सरांनी सांगितलेला कानमंत्र लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येकाला मर्यादा आहे, प्रमाण आहे, जागा आणि वेळ आहे, आणि रात्रीची जेवणाची वेळ महत्वाची आहे. तर हे सगळे कानमंत्र आपल्याला या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पासून नक्की दूर ठेवतील अशी मला 100% खात्री आहे. मला असं वाटतं की आजची माहिती सगळ्या प्रेक्षकांना 100% उपयोगी आहे. आणि खरोखर आपल्या आजच्या पहिल्या एपिसोडमधनं अमृताचा वर्षाव माझ्यावर सुद्धा आणि प्रेक्षकांवर सुद्धा झालेला आहे. तर त्यासाठी आज मी सरांचे मनपूर्वक आभार मानते, मनापासून वंदन करते सरांना. आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून सरांना पुन्हा पुन्हा वंदन आणि धन्यवाद. एक शेवटचं वाक्य सांगतो आणि आपण एपिसोड संपवू. नियमाला अपवाद असावेत, पण अपवाद हा नियम होऊ नये. म्हणजे मी पिझ्झा खायला सांगितलाय, कॉकटेल खायला सांगितलंय, फलुदा खायला सांगितलाय, ब्रेड खायला सांगितलाय, हा सगळं आहे, पण ते सगळं 7च्या आत घ्यायचं. हा नियम मात्र विसरायचा नाही. आठवड्यात एक उपास करायचा, हे सुद्धा त्याच्यातलं. 30-20-10चा नियम, हे सुद्धा त्याच्यातलंच. म्हणजे ही मी आता जी भारतीय विचारांची चौकट तयार करून दिली, ह्या चौकटीचा अपवाद जर तुम्हाला सोडायचा असेल तर बाकीचे नियम पाळणं हेही तेवढंच लक्षात ठेवायचं. 100%. आणि याच्यावर आपण कितीही बोलू तरी कमी आहे. मला वाटतं आपण पुन्हा पुन्हा सरांबरोबर असे काही चर्चा करायला हवी, ज्यामुळे अधिकाधिक जणांपर्यंत शास्त्रशुद्ध आयुर्वेद पोहोचायला मदत होईल. त्या बाबतीतही मला असं वाटतं की बरेच जण आज आयुर्वेदाच्या नावाखाली गैरसमज पसरवतायत. आणि वैद्य म्हणून आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे की शास्त्रीय आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सरांनी जसं सांगितलं, पाश्चात्य वैद्यकाचा बोलबाला आहेच, पण त्याचबरोबर आयुर्वेदाच्या नावाखालचे गैरसमज पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्यातून लोक ज्या सोयीचं आहे ते त्याला आयुर्वेद मानून चालतायत. आणि त्यामुळे आपण आरोग्यापासून दूर जातोय, भारतीय जीवन पद्धतीपासून दूर जातोय. पुन्हा गाडी रस्त्यावर आणण्यासाठी दिशादर्शक असं आजचं मार्गदर्शन आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्या कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न नक्की या सदरामध्ये लिहा. तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्याची आम्ही वाट पाहतो आहोत. सरांना नक्की आपण पुन्हा बोलवूया, पुन्हा भेटूया. आज सरांनी त्यांचा खूप मौल्यवान वेळ दिला, यासाठी पुन्हा एकदा सरांचे मनपूर्वक धन्यवाद आणि थांबूया.